सर्व तेलाची उत्पत्ती अजैविक ऐवजी जैविक आहे असे मानले जाणारे जैविक संकेतक या मुद्द्यावर प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या अंडरस्टँडिंग द नॅचरल एन्शंट ओरिजिन ऑफ ऑइल व्हर्सेस अ बिब्लिकल जेनेसिस फ्लड ओरिजिन ऑफ ऑइल या लेखात कोणते चर्चेचे मुद्दे ते मांडतात हे या 11व्या भागात पाहत असताना आपले मनापासून स्वागत. अनेक भूगर्भशास्त्रज्ञांचा दावा आहे की जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या मृत वनस्पती आणि प्राण्यांमधील सेंद्रिय पदार्थांपासून तेल तयार होते. त्यामुळे तेलाचा उगम जैविक आहे. हा मुद्दा खोडून काढताना केने त्यांच्या लेखात जे स्पष्टीकरण देतात त्यातील काही मुद्दे जे सामान्य चर्च भक्तांना थोडासा अभ्यास केला तरी कळू शकतील तेच या लेखात आले आहेत. पहिला मुद्दा, कार्बन 13 किंवा कार्बन 12 समस्थानिकांचे गुणोत्तर वनस्पती आणि प्राण्यांसाठी एकमेव मानले जाते आणि हे गुणोत्तर डेल्टा नावाच्या मानक मूल्याच्या तुलनेत व्यक्त केले जाते, जसे डेल्टा 13C म्हणजे डेल्टा 13 कार्बन. कार्बन 12 पेक्षा जास्त वस्तुमान कार्बन 13चे आहे कारण त्यात अतिरिक्त न्यूट्रॉन आहे. वनस्पती आणि झाडपाला खाणारे प्राणी जे जड कार्बन 13 पेक्षा हलका कार्बन 12 वेगाने घेतात असे मानले जाते आणि म्हणून डेल्टा कार्बन 13 साठी कमी मूल्य हे जैविक मूळ सूचित करते असे मानले जाते. त्यामुळे जेव्हा तेलाशी संबंधित मिथेनमध्ये अशा कमी मूल्यांचे डेल्टा कार्बन 13 आढळते तेव्हा तेलात जैविक मूळ आहे असे म्हटले जाते. तरीही अभ्यासातून असे स्पष्ट होते की जसजसा खडकांच्या थरांच्या आवरणातून कार्बन वर जातो, हलका कार्बन 12च्या प्रसाराचा किंवा प्रसरणाचा दर जड कार्बन 13च्या वेगापेक्षा जास्त असतो. परिणामी तेल किंवा मिथेनमध्ये डेल्टा कार्बन 13 मूल्य श्रेणीचे प्रमाण तितकेच असेल जितके वनस्पती आणि प्राण्यांच्या श्रेणीत आढळते. तसेच मिथेन वापरणारे सूक्ष्मजंतू डेल्टा कार्बन 13चे मूल्य बदलू शकतात कारण मिथेन जितके जास्त काळ जलाशय किंवा साठवणीच्या जागेमध्ये राहते तितके अधिक जड त्याचे कार्बन समस्थानिक गुणोत्तर बनते. दुसरा मुद्दा, सामान्यतः जलाशयातील काही तेल वाहक खडकांमध्ये जे परागकण आढळतात ते तेलाचा उगम स्रोत ज्या समकालीन खडकांमधील आजूबाजूच्या वनस्पतींच्या केंद्रीकरणातून झाला आहे ते तेल दर्शविण्यासाठीचे हे प्रमाण आहे असे मानले जाते. तथापि जे परागकण आढळले ते तेलासाठी एक अजैविक उत्पत्तीचे सूचक आहे कारण जेथे परागकण आढळतात तेथे तेल साठा असलेल्या खडकाच्या खाली असलेले जुन्या वयोगटातील परागकण देखील आढळतात. ते खोल स्रोतापासून तेल वर आल्याचे आणि जुन्या खडक स्तरातून तेल वर येताना जुने परागकण वर आणल्याचे सूचित करते. तिसरा मुद्दा, कार्बनिक उल्कापिंडांमध्ये कार्बनचे प्रमाण 6% इतके असते आणि असा कार्बन मुळातच पूर्णपणे अजैविक आहे. म्हणून पृथ्वीच्या आवरणातील कार्बन नष्ट केला जाऊ शकतो कारण उल्का वस्तुमानाच्या एकत्रीकरणातून पृथ्वीची उत्पत्ती झाली असण्याची शक्यता आहे. मुद्दा 4, तेलामध्ये अनेक प्रकारचे पोर्फिरन्स आढळतात. विविध प्रकारचे पोर्फिरन्स जसे वनस्पतींमधील क्लोरोफिल आणि व्हिटॅमिन B12 मध्ये आढळतात तर मानवातील हिमोग्लोबिन सारख्या रक्तातील लाल पेशींमध्ये सुद्धा आढळतात. मात्र यापैकी कोणतेही जैविक पोर्फिरन्सचे घटक नैसर्गिक तेलात कधीही आढळले नाहीत, परंतु इतर प्रकारचे पोर्फिरन्स आढळतात जसे मॅग्नेशियम, आयर्न वगैरे. आयर्न रक्तामध्येही आढळते आणि उल्कापिंडातही आढळते, पण उल्कापिंड तर अजैविक आहे. मुद्दा 5, ऑप्टिक ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रकाश किरण
माध्यमातून प्रवास करताना कोन बदलण्याची प्रक्रिया नैसर्गिक तेलामध्ये आढळते, तशीच आंबवलेल्या मद्यामध्ये देखील आढळते. अशी ऑप्टिक ॲक्टिव्हिटी जैविक उत्पत्तीचे संकेत असल्याचे म्हटले जाते. उल्कापिंडाच्या आतील भागापासून काढलेली सामग्री जी 3 ते 4.5 अब्ज वर्षे जुनी आहे आणि जिचे मूळ फक्त अजैविकच असू शकते, त्यामध्येही ऑप्टिक ॲक्टिव्हिटीची चमत्कारिक घटना आढळून आली आहे. मंडळी, या व्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे आहेत, पण या भागात येथेच थांबूयात. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.